हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दीतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक रामू अत्री अनसुयेले आश्रमाक आईल विषय पळयले. ते न त्री अत्री कामक्रोध लोभ तिनी सोडलेलो तो अत्री महाऋषी म्हण म्हणटाची. थंय अत्री महाऋषीला आश्रमाक आयली कुडले रामान अत्रीन तांकां आपयले, तांकां आतिथ्य केल्लें आनी अनसुयेले विशय पुराय तांकां सांगलें. म्हळ्यार ती अनसुया कसली म्हूण म्हळ्यार तिगेले पातिवृत्याचे महिमा कितले की पुराणांत मेळटा. तिका कोणालेय वयर असूय ना देखून तिका अनसुया म्हणटाची. केन्नाय कोपूय येनाशिल्लें खंय तिका. कालच्या दिसाक सांगला 10,000 वर्ष काल व्हड क्षाम येतना त्या वेळार सगळी जगत तापलो, हुन जालो. त्या वेळार तिणें तिगेल तपप्रभावानाची पावसू हाडोन फल कंद मूल सकडी सृश्टी केल्ले आनी गंगा न्हंय त्या वेळार बतून गेलेले खंय. तिगेल तपप्रभावान पावस आयले, गंगेन तो उद्दा येवन त्या गंगे उद्दाक आश्रमां वासिल्ले घरा मध्येन तूं मेळचें तशें तिणें केल्लें म्हूण म्हणटाचें. तशी सुर्या एक पंत कालच्या दिसाक सांगला 10 रात्री एक रात्री भितर जेवचें तशें कोरून सुर्यान अस्तमान जायना नशी पळयला. तितली व्हड तपस केलेली मनीस ती. 10,000 वर्ष तपस्या केला खंय तिणें. चांद्रयाणादी सगळे व्रत पळय कश्ट त्या परे हट धरून तिणें केला. तशी 2 जणी परमसात्विक जावन आशिल्लीं तांणी, अत्री महर्षी आनी अनसुया देवी. भारी सात्विक. तशी मस्त लोभ ही जेवच्या नज, मस्त काम अति काम म्हळ्यार प्रति विशयांत अति आसक्ती, ताजीन क्रोध मागीर लोभ ह्या पुराय मस्त वायट. तशी आनीक असूये येयल्यार एक व्हड दोश तो. तशी कोणेय वयर चमकलेल, कोणेय एक औन्नत्या चमकलेल पळोवचें जायना, कोणालें दुड्ड आशिल्लें पळोवचें जायना, कोणालें एक चड सौंदर्य म्हळ्यार पळोवचें जायना. अशी पुराय कांय पुण्या त्या मनशा पशी चड बुद्दंत, चड चंद, चड संपत सकट आशिल्ले जनाल वयरी असूय करल्यार त्या ईर्ष आयल्यार ताका असूया गुण म्हूण म्हणचें जावं. तशी अत्री अनसुये आसिनी कडेन आयल्याच्यात रामचंद्रनी सीतादेवी खंय दुर्गुण ना थंय आपण येता म्हणून देवान दाखयला. कामक्रोधादी दुर्गुण असूयारहित मन, ते दुर्गुण खंय ना की असूयारहित मन खंय आस की थंय परमात्मा तो चित्तो जावन येता, ताका आपोवका म्हणना. तशी हांगा परमात्मान आयले कुडले तागेल वटून त्यो आसूची आसली. कोण ती? महालक्ष्मी. ती साक्षात लक्ष्मी हांगा सीता देवी जावन तागेल वटू आयल्या परमात्मा लोटू. तशी नारायणाकची बामण जावन पावले ती सीत.
मागीर महापतिव्रत जालेले अनसुया देवी सीतेक अनसुयेल पुरे विषय सांगून वचून मेळ्ळा म्हणलेले प्रकार अत्रि महर्षीन सांगिल्ले प्रकार तांणी दोग जन ಒಟ್ಟು मेळ्ळ्यांचे कसले लौकीक पंचादीक मारून बसल्यांचे आमगेले म्हणके म्हळ्यार ना तांणी परमात्माल विशयू उलयत रसची ती अनसुया देवी कसं करता तिगेल्याक मस्त आभरण नेशिल्ले कोणे दिवची ते महालक्ष्मीनच विष्णू प्रसाद जावन दिवचे न्हू आमकां ते महालक्ष्मीक ती अर्पण करतरस तशी महालक्ष्मी देवीला आम्ही कसल निमगोकानी जावन म्हूण म्हणलेले लक्ष्मीनारायण हृदयांत सांगताचे श्री शांग्री भक्तीम हरिदास दास्यम प्रपन्न मंत्रार्थ दृढैकनिष्ठाम गुरोः स्मृतीम निर्मलबोध बुद्धीम प्रदेही मातः परमं पद श्रीही म्हूण म्हणटाची परमं पदम श्रीही हे महालक्ष्मी म्हाका नारायणाल वैरी अनन्य भक्ती तेगेल दास कोण तूं तशीची वायू देवो तसल पुरेत हरिदासांगेल दास्य कोरची तसले गुण म्हाका दी शक्ती म्हाका दी सकल मंत्रार्थ कसं ताजी ज्ञान दी निर्मल बुद्धी दी गुरुंगेल वैरी मलगडाल वैरी सकडे भक्ती येवची तशी करी परमात्माल वैरी दृढ निष्ठा येवची तशी करी ताजे निमती म्हाका मुक्ती दी म्हूण सांगून आमी महालक्ष्मी लागीं निमकाकय इतक म्हूण म्हळ्यार नारायणान आज्ञे दिल्ल्यार लक्ष्मी देवीकनी वायुदेवाक मुक्ती दिवच्या जत्ता म्हूण म्हणटाची तशी हांगा अनसुया आनी सीता देवी रामचंद्राल चरित्रां परस्पर सांगतरसची ती निमगिता कोण अनसुया तुगेले विवाह कशी जाल्ले तुका ते शिवधनुसू म्हूण ताणें पाविल म्हूण हांव आयकलें म्हाका तुजी सांगता म्हणटना ती महालक्ष्मी सीता ती सांगता हांव जनकरायाली ताणें यज्ञभुमी उळवितना मेळ्ळेले चेडूं ताणें म्हाका चंद करून होड केल्ले हांव सृश्टी जालेले म्हळ्यार योनीचे जावन उत्पन्न जाल्ली देखून म्हाका तसले एक चेल्ल्या लोट वारडी कोरका म्हूण सांगून तागेले प्रयत्न आशिल्ले ना चेल्ल्यांक पळयल्यार म्हाका योग्य जावन ताका ह्या जगत्या वयर कोणेय दिसनीची म्हूण म्हणटना ताणें तागेले आशिल्ले ते धनू वरुणान ताका दिलेले शिवधनू ताणें पर्ण जावन दवरले त्या कोण शिवधनुसू त्या उबारतकी ताकतसकी तसल्याक मिगेले धुवे दिता म्हणून कितली की अखंड भूमंडलाचे दिक्क दिक्का दुखून कितली की राय येयलींची जाल्यार खंयचेय रायाक ते धनुस उबारू जायनी त्या उबारच्या अशक्त जाताची नमस्कार करून वताची मस्त काळा नंतर विश्वामित्र तांगेल वटो आशिल्लो त्या विश्वामित्राल वटो आशिल्ले मिगेले ब्रह्मण रामचंद्र नी लक्ष्मण विश्वामित्राल वटू आमगेले राज्य आयलींची विश्वामित्रान सांगलें की ते धनु पळोवका म्हणून राम लक्ष्मण आशी पावताचे मिगेल अन्नान धनुर्यज्ञ जावचे कडेन व्हेल्लें रामान कुतुहला खातीर ते उबारतना तो थंय आशिल्ले कितली की राय त्या दिसूय बिल्ल उबारच्या म्हणून येयली तांगेल्या द्राकची बिल्ल उबारनो तो बिल्ल कुडको जालो तशी सहस्र जन प्रेक्षक जावन राबून पळयतरसची रामान धनुर्भंग केल्ले म्हणून सीता अत्रि महर्शील बायल अनसुये लागीं सांगतरस ते ताणें उबारले कुडले मदीं तूं दोनी भाग जावन मोडून गेल्ली ते मागीर मेगेल्या अन्नान रामाक धारोतून दिता म्हाका म्हूण सांगून तो तयार जाल्यार रामू कुडलेची ते अन्नाल अभिप्राय ओपवनी दशरथादींक सांगून पेटोका दशरथाक आवसूंक बरें सांगून पेटोका म्हूण सांगून त्या वेळार मेगेल्या अन्नान अयोध्येक आमंत्रण भेटयलें दशरथ वरण घेवन येत तरी अन्नान विद्युक्त जावन म्हाका रामाक धारोतून दिलें मेगेल भयणी भारी चंदी तिका लक्ष्मणाल वटो वरडी करून दिलें तशी आतां हांव रामाल वैरी अनुरक्त जावन आस म्हूण ती सीता सांगता हांगा तिगेले स्वयंवराची काणी रात्री पल्ली बसून आयकल्यांची तिका भारी संतोश जाल्ले तेदना ती सांगतकय पळय म्हाका संतोश जाल्ले आनी न्हिदोच वेळ जाल्ले बस तूं रामाक खंय राबूक जागो दिला पळय ऋषीन
थंय तूं रामा लागीं वस म्हूण सांगता असं तुका रामाला शुश्रूश करचें आसा म्हाका तुमगेली काणी सांगून संतोश करला तुवें जाल्यार आत्तां वच्चू का जाल्यार चेडा अलंकुरुच तावत्वं प्रत्यक्ष मम मैथिली हे मैथिली म्हणटा ती मिथिलादी शाल धुवे मग मिगेल एद्राकजी हें आभरण पुरय घाल न्हू श्रृंगार करून घे म्हणून म्हणटना ती सीता सुरवेकची सांका म्हणना महालक्ष्मी ती ते सर्व आभरण घाल न्हू अनसुयेक नमस्कार कोर रामाला वचून दाखयत खंय ती म्हाका अनसुयेन इतले पुरे आभरण दिल्ले म्हूण सांगून ताका भारी संतोश जाता सर्व तिणें रामाक समर्पण केल्लें तें नाही नतल्यार तशी केन्नाय आमी कसलेय आमकां मेळ्ळे रे त्या सुरवेक कृष्णार्पण करून मागीर घेवका जाता ते हांगा सीती दाखयत रामाक ते समर्पण करून तशी हांगा मनुष्य एक दुर्लभ जावन आशिल्लें असल पुरय म्हळ्यार तांणी मनुष्य न्ही हांगा आमकां दाखोवचें अनसुयेल तसल महासाध्वी आमकां एक राया बायलेक इतले सत्कार दिले न्ही म्हूण म्हणलेलें रितीरी राम आनी लक्ष्मण बारी संतोश व्यक्त करताच के न्ही जावन अनसुयेन कोरका आशिल्लें केला तिणें केल्लें देवाल सत्कारो लक्ष्मील सत्कारो पूजा हांगा जाल्यार आनी मनुष्य रुपार येयली देखून तसल एक वृद्ध तापसी स्त्रीन आमकां मस्त सत्कार केल्ले म्हणलेल्या विशयांत तांणी भारी संतोष पावलीची म्हूण हें रामायण सांगता आमकां तशी ते दुसची रात्री तांणी त्यांच्या आश्रमार राबलीच की अत्री महर्शीन सांगेल बरें स्नान करून सर्व कसले ते नित्य आहनिक तांगेले अग्नी होत्र सकळी जातरी त्या सर्व ऋषी मुनीला सांगून तांणी मुखार वताची त्या वनांत वचूची तसल तापस रामलक्ष्मणा सांगताची पळय जाग्रत हांगा रान्ना वाट भरी राक्षस असताची हें महाअरण्य तुमी आतां प्रवेश करचे दंडकारण्य म्हणटा पळय राक्षस नरभक्षक विंगड कामरुपी तांणी कंचकी रुपार येताची तांगेल बाद वैवे म्हणल्यार आनीक कसं म्हळ्यार क्रूर मृग हांगा आसा तशें तुमी कितले जाग्रतेर आसूं तितली जाग्रतेर आसूं जत्ते अरण्यांत दंडकारण्यांत आनीक कसं म्हळ्यार धर्मनिश्ठ तापसांकय तांणी अजाग्रत जावन आसतना जाल्यार अशेवचार आसतना सगळे राक्षस मारून खाताचे तशें जावन तूं जाग्रतेर आसूं जाता थंय म्हूण म्हणटा आनीक कसं म्हूण म्हळ्यार पळय हीच वाटेन रान्ना वचून सकळी फल मूल समिदे सकट हाडका जाता तशें जावन तूं यांचे वाटेन आमी बरें वचून येवन एक वाट जाला तूं यांचे वाटेन वच म्हूण म्हणटना सर्व ऋषी मुनी लागीं तांणी पांय पडून आमी आनी हांगा दुखून अरण्य म्हळ्यार दंडकारण्याक प्रवेश करताची म्हूण सांगून तांणी सांगताच के ते वता ते मार्गार अनेक मनय आसा उपमनय आसा म्हणून गेल्यार सन्न तळे हातांत हंसकारंडक पक्ष्यो चंद आशिल्लें खंय तें वन थंय त्या वेळाक वनवास संदर्भांत नित्याची ती रामाक फुलां माळ करून घालता आशिल्ली म्हणून म्हळ्यार थंय तांगेलें जिवन हांगाचें नित्य जिवनावरीची जातर आसता म्हणून आतां आमकां अरण्यकांडांत हे अयोध्या दोन कांड जाल्ले येदोळ थंय आजीक थंय तशी सुरवेचे अयोध्या कांडांत आनी अरण्यकांड दंडकारण्या प्रवेश करतरी अरण्यकांड सुरू जाता हें आमी अयोध्या कांडांत पळयताची रामपट्टाभिशेकाक सिद्ध ती जाला जाल्यार ती मंथरे तिगेल्या क्रूर एक आलोचनेन ती हिका शिकून दिता कोणाक कैकेयीक शिकून दिता पळय तुगेले चेडूक पट्टाभिशेक जायनी म्हूण जाल्यार कसलें प्रयोजन ना तूं पुरे तांगेल वश जावन आसूंक जाता येदोळ थंय तूं हंगसून खाल्लेलें तें कोणाक कौसल्येक आनी सुमित्रेक वयबे तांतू कौसल्य आनी सुमित्रेक केन्नाय ओटू आसलीच तूं एकली मात्र विंगड आशिल्ली आतां तूं जाग्रत जायनी म्हूण जाल्यार
तुगेले पुत्ताक पट्टाभिषेक करनी म्हूण जाल्यार आनी कौसल्य आनी सुमित्रेला दासी तूं जेवका जेता अशें पुरे नाका जाल्लेलें तिगेले मनांत घाल्लें. त्या वेळाक तिणें दशरथाला सांगलें म्हाका 2 वर तूं दिता म्हणलेलें. त्या वरा प्रकार भरता पट्टाभिषेक करी रामाक 14 वर्सां वनवासा पेटय म्हूण. दशरथ मस्त प्रलाप करता जायना म्हूण म्हणटा जाल्यार ती ऐकना. इक्ष्वाकू वंशाचे रायान तागेलें वचन तागेलें वागदान ताणें म्हणलें म्हूण जेवचें आसा म्हूण म्हणटना मागीर कसलें करूं जायना अशी दशरथ ओपोवपा पडटा ताका. रामा आपोवन आपयशीत तो अंतपुराक कैकेयी रामाक दशरथा सांगू तोंडेना रामाक कैकेयी सांगता हांव म्हाका रायान वागदान दिला कसं म्हळ्यार तूं वनवासा वचूका 14 वर्सां मिगेल पुत्ता भरताक पट्टाभिषेक करता म्हूण वागदान दिला. राम जैत म्हणटा वचून सीते सांगता थंय दुखून कौसल्य रमणे वताची तिगेल्यागी ओपेक घेताची अयोध्येचे जन पुरे मस्त रितीर दुःख करताचे. राम वनवासा वता म्हणून हांच्यान दशरथा नाना रिती उलयताची. लक्ष्मण सांगता तूं सांगळ ना हांव दशरथा लागींची युद्ध करून ताका सलवान ताका सेरे म्हणे घालता आनी तुका राज्य दिता. कसं सकडी सांगल्यार रामू ऐकना. त्या वेळाक रामू वनवासाक म्हूण वता. थंय वचे वाटेरी ताका गुह मेळटा. गुहान ताका न्हंय दांडसून सोडचें आसा. आतिथ्य दिता तो गुह. थंय ताका लक्ष्मणाल वयरी संशय येवचें आसा जाल्यार मागीर कळटा ताका लक्ष्मण रामाल वयर मस्त भक्ती दवरनाशिल्लो म्हूण. मागीर तो न्हंयचे त्या बदीन वचून सोडले नंतर राम लक्ष्मणांनी की मुखार वताची. मुखार चित्रकूटा पर्वता वचून पावलीची. थंय भरद्वाज ऋषी मेळ्ळींची. भरद्वाज ऋषीन तांकां खंयचे जागेर पर्णशाल करका म्हूण सांगली पळय खंय राब्याचे म्हूण सांगली पळय थंय रामू हाका लक्ष्मणाक पर्णशाल निर्माण करूं सांगता. लक्ष्मण थंय पर्णशाल निर्माण करता. हंजाण सुमंत्रू राम लक्ष्मणाक गुहाल वटू न्हंय दांठून जाले नंतर सुमंत्रू अयोध्ये प्रवेश करता. दशरथ राखून बसला रामू येतकी म्हूण. रामू येनी म्हूण म्हणटना रामान कसं म्हणलें म्हाका कसले संदेश दिले त्या पुरे निमगितना राम खंयचे वाटेन चमकलो कशी चमकलो खंय कोण मेळ्ळें हें पुराय जाल्ले विशय हांग दुखून रामान मत्तरी ताणें सोण येवचे पर्यंत रामाल कसल वृत्तांत आसा ताण पुरे सांगता. त्या सांगतना ते आयकून वनवासा चमकलोची मिगेल राम म्हणून कौसल्य सुमित्रे मस्त दुःख करताची. कौसल्यक मूर्छे येता. मागीर सुमंत्रू दशरथाला की राम लक्ष्मण सीतेन कसं सांगला तागेल खातीर त्या पुरे सांगता. मागीर कशी वना चमकलो त्या पुरे वपास सुमंत्राला निमगून दशरथ प्रलाप करता दुःख करता. कौसल्यकय सुमंत्र समाधान सांगता. त्या वेळा कौसल्य जोर कोपयून दशरथाक निंदन करता. तो त्या दशरथाक कौसल्य निंद ऐकतना हांव केल्लें खंयची एक पापाक म्हाका एक घोर शिक्षा म्हणून म्हणटा. मात्र न्हय ताका बाल्यांतू ताणें तागेले एक यवना वेळार वारडिके फुडें ताणें केल्लेले एक शाप हें ताणें केलेली एक चुकीक ताका एक मुनीन दिलेले शाप उडगास येता. ते कौसल्यले तो सांगता तो शापात म्हाका लागलो म्हूण सांगून आनी रामा 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 म्हूण सांगून सगळे रात्री कौसल्यले हात धरून तो प्रलाप करतरस खंयची वेळा कौसल्य न्हीद पडली म्हणना दशरथ तो गेले प्राणत्याग केले. ताण सकाळी उठयतना अंतपुरा स्त्रिय पुरे येवन पळयताची दशरथ हल्ला ना तागेले तोंडारी तशीच कसले जीवच्छाय ना म्हूण तांणी आपण पळयतना तांकां कळटा दशरथ गेल्ला म्हूण. तांगेले जोर रडण्याक कौसल्यनी सुमित्रा पंतर न्हिदलेली मानतांनी तांकां जाग जाता. मागीर पुराय अंतपुरा स्त्रियो प्रलाप करताची कैकेयीक निंद करताची अंतपुरा स्त्रियय करता कौसल्यय करता. आनी रामाला निगती कसं जाला की हांगा बापूस गेला जाल्यार रामाक कांय
बापसो पळोवच्या येवच्या जत्वे तुगेल निमती या पुरे जलले म्हूण नाना रितीर ती निंद करता. त्या वेळार मंत्री रामाले हांगा दशरथालेक अर्धदैहिक क्रिया कोरका राम धूरस म्हणटाना कसं करचें भरताक आपोवन हाडका राम काय पयलीं येशना भरतान हांगा येवूतय ते तेल्लाचे कोप्पारे घेवन तूं देह वायट जायना नशी दवरताची. मागीर मार्कंडेय इत्यादी ऋषी म्हळ्यार तागेले ते अष्ट पुरोहित ओट मेळून वशिश्टादी मार्कंडेय सकडी ऋषी ओट मेळून राज्यान तो रायान नानतले कसकस कडेन वायट जत्ता म्हणून जनांक म्हळ्यार एक मंत्रिमंडळ आपोवन सांगून कोणाकय एकल्याक राज्यान तो राय जावन अभिषेक करचे लायक म्हूण सांगून आलोचन करतना वशिश्ट सांगताची कोणाकय एकल्याक करचें न्ही आमी भरताक कोरकात तशें भरत आवग्गी आपोवन हाडया म्हूण सांगून भरत आपोवन हाडू हांग चमकलेले वेळार थंय भरताक निदांत एक दुस्वप्न जाता. तें दुस्वप्न तो हेर दुसू तागेले सखा जन थंय आसा पळय तांगेल्या पुरे सांगता. ताणें त्या दुस्वप्ना विशयी सांगतर आसतना एक तो केकय देशा दूत येता आनी सांगता तुका वशिश्टान तुगेले हांगा दुखून खंय अयोध्ये दुखून ಸ್ವಲ್ಪ दूत आयल्यांची म्हूण भरत तांकां मेळूं येता तेदन त्या दूत सांगताचे कसं न्ही म्हूण म्हळ्यार तुका वशिश्टान जाल्यार तितले बग्गी अयोध्ये येवका म्हणून सांगला म्हूण. भरत थंय दुखून बाय सोरून 7 दीस एक लेख प्रयाण करून 8 दीस अयोध्या नगरा वचून पावलो. पाविलोच दशरथाला अंतपुरा वता थंय दशरथ दिसना कैकेयीला अंतपुरा वता आन खंय म्हूण निमगिता तेदन ती भारीची एक कसले बेजार ना तिका संतोशार सांगतरस आनु गेल्लो रामाक वनवासा पेटयला ताजी निमती त्या दुकानात तुगेलो आन गेलो तूं आतां राज्यांत पट्टाभिषिक्त जावका तेदना कसं जल्लें म्हूण निमगीत तो कैकेयी जल्लेल विशय पुरय ती लेखता मिगेल पुत्ताकय मिगेले ह्या कार्यान संतोश जाता म्हूण लेखून ती जल्लेल विशय पुरय सांगता. भरत भारी निंद करता कैकेयीक तूं व्हडली चुकी केल्ली म्हूण आनी म्हणटा तूं हें राज्य रामालेची हें राज्यार सिंहासनार बस जाल्यार मिगेल अण्ण रामाना बैसुका हांव बी न्ही बिलकूल बैसना तूं राजमाता जत्ता म्हूण म्हळेलें आशी सोडी म्हूण सांगता. कसं जाल्यार रामाक वनवासा दुखून हांव घेवन येवचेची अयोध्येक आनी ताका पट्टाभिषेक करचें म्हूण सांगून तो आवसुले सांगता. कौसल्य अंतपुरा वता तेदना थंय कौसल्ये तुका संतोश चलवे म्हूण म्हणलेले रिती तुका तुगेल्या अम्माक संतोश चल न्हय तूं आनी राज्यभार करी म्हूण त्या रितीर तेणें उलयतना तो शपथ करता. कसं म्हूण म्हळ्यार रामाक वनवासा पेटयले विशयान तो म्हाका जालें खूश ना म्हूण तो शपथ म्हळ्यार आण घालून सांगता तो. त्या वेळार कौसल्यक तिणें ताका बरो ताका होड केलेली ताकाय रामाला म्हळ्यार तागेली अम्मसी ताका कडेन ती कौसल्य भरताक मस्त मोग करता आनी रोदन करता. अंचाण जावका आशिल्लें काम जावका वय दशरथाले अर्धदैहिक क्रिया बाकी आशिल्ली त्या पुरे भरताल करीन करयताची. 12 दिवस म्हणटना भरत शत्रुघ्न दशरथाले श्राद्ध न्ही करताची ब्राह्मणांक दिवका आशिल्लें धनधान. मागीर हांगा आमी सुरवेक अस्थि संचयन न्ही करून मागीर श्राद्ध सपिंडीकरण करचें. हांगा सुरवेक श्राद्ध न्ही करून मागीर अस्थि संचयन केल्लें म्हूण सांगून येता. कसलेचें हो शत्रुघ्न कसं करता मंतर एक दीस एकडे तेकडे व्हडली कसं की आभरण आनी घालून एक मांकडशी दिसता म्हणून वाल्मिकी रामायणान सांगला तशी ती निपूण शत्रुघ्ना पळयल कुळ्ळे निपूण वचा शूर केलें की शत्रुघ्नान तिका दरदरी तांडून हाडून तिका नेलार दरदरी तांडून तेकडे हे कडेन लवळून कैकेयीक निंदन करतना भरत येवन शत्रुघ्नाले सांगता पळय एक स्त्रीक तशें पळय करून नज त्या मागीर धर्माक लोप जाता तशें तूं तिका सोडी म्हणून सांगून मंत्रेक सोडपायसीत तो. मंत्री पुराय येवन भरताले सांगताची आनी तो पट्टाभिषेक जावका रायनातील राज्य म्हळ्यार भारी कंटकाचे विशय म्हूण म्हणटना तो सांगता ना तुमी कशी प्रार्थना केल्या रे हांव रामाकची पट्टाभिषेक करचें तशें हांव वना वता रामा आपोवन हाडूक म्हणून म्हणटना पुराय जन आम्ही येताचे म्हणून बाई सरतना न्हय वना वच खातीर मार्ग परिश्करण करूं सांगता तो. तशी जल्ली तितली बग्गी मस्त शिल्पी कामाचे सकड मेळ्ळो गंगा तीर थंय चंद मार्ग वचून येवच्या देवचे तसलो मार्ग निर्माण करताची. वशिश्ट मंत्रालोचन करचे खातीर भरत शत्रुघ्नाक आपोवन भरताक कडेर म्हणटनाय तो वशिश्ट सांगता तूं राज्य स्विकार करचे लायक. वशिश्ट तशें कसलें सांगता म्हळ्यार भरताल मनान तूं
मनांत मुल्ल्या जलरी राज्य स्वीकार करका म्हूण आश आसल्यार तोच बैसो वापस रामा आपोवची वच्ची कसल्याक रामाक थंय वचून आपोवन वापस हांव राज्यभार करता म्हूण आश आशिल्लें म्हळ्यार तें मागीर चुकी जाता. ताजे खातीर बरो तूं कोरो तागेले मनाक कसो पळया म्हणून वशिश्ट वापस निमगिता जाल्यार बरो तूं खंयच्याकय वपना नाशी हांव रामाक आपोवन हाडूं रामाक वनवासा दुखून आपोवन हाडून पट्टाभिशेक करचें हांव वनवासा वचचें म्हूण सांगतना तशी प्रतिज्ञा करतना सुमंत्राक आनी खुशी जावन तांणी वना वच्चे खातीर तयार करतना सर्व चतुरंग सैन्य सकड घेवन चमकल्याची परिवार सगळेची गंगा तीराले वतना थंय शृंगबेरापुरा मेळटकी गुहू थंय मेळटा भरता पळोवन सुरवेक भरताल विशयांत ताका मनांत कशें की संदेह जाता वो रामाक मारूक खातीर चतुरंग सैनी घेवन चमकलावे म्हूण मागीर तागेले विचार करतना भरत ना निर्दुश्ट म्हूण सांगून ताका कळटा कसले दोश ना तागेल्यान तो म्हूण मागीर भरताक तो कसले आमगेलांग आतिथ्य घेवका म्हणटना भरत सांगतना हांव रामाल वरीची कंद मुलं फल आनी खावची म्हूण लेखला म्हणटना ताका आनीक खूश जाता गुहाक तो आतिथ्य दिता आनी तांकां ते दुसचे दिसा प्रयाण आयास शमन करचे खातीर थंय रातच्याक पुराय जागो दिता तो गुहा लोट बैसून रात्री पुर्ती रामाल विशीं उलयला तो भरत मागीर हे कडेन गुहू तांणी भरद्वाज आश्रमांतय चमकलेले विशय भरताले सांगता राम कसल केल्ले रामान जटाधारण केल्ले तांणी वस्त्र पुराय त्याग करून कुशाजीन घालून आसाची अशी तशी त्या पुराय सांगता न्हय ताका भारीची दुख्ख जाता अंचाण रामाल विशय पुराय सांगतना कौसल्या सुमित्रा कैकेयी पुराय बैसून आयकत रसाची तांकांय दुख्ख जाता रस भरत कसले जलरी प्रयत्न करून हांव रामाक वनवासा दुखून वापस हाडचेची म्हणून प्रतिज्ञा करता मागीर गुहा मस्त एक नौके दिवन तांकां गंगा न्हंय दणसाई सीताची गुहाल जन थंय भरद्वाज आश्रमा वतना भरद्वाज भरताक रामाल विशयांत रामाल योगक्षेमा विशयांत पुराय सांगताची त्या वेळार तूं कसो आयिल्लो म्हणून कितें भरत भरद्वाज ऋषीले सांगता रसा हांव रामाक अयोध्या पट्टणा व्हरता म्हूण सांगून आयिल्लो म्हूण सांगून त्या वेळार भरताले त्या उतरान भरद्वाज ऋषीक भारी संतोश जाल्ले तांणी रात्री तांगेले आश्रमांत सैन्य समेत जावन आशिल्ले भरताक आतिथ्य दिताचे मागीर भरताक चित्रकुटा वच्चाक खंयची वाट म्हूण सांगला तांणी सांगिल्ले रितीरी भरत चित्रकुटा बाय सरला थंय वतना रामाल पर्णशाले हांव सोदिता तुमी एक योजन दुरत बेस काय ह्या सैन्या शब्द आयकतना राम कसले लेखत म्हूण सांगून तांकां दूर बैसून थंय मुखार येता ताची तो अग्नी होम जाता धूम येता पळय तें धुवर म्हणटात तें पळोवन हांगा खंय रामाश्रमा सुका म्हूण सांगून तो एकलो वची आनी सुमंत्राक आनी घेवन रामाश्रमाक वता थंय रामेरी सीते ओटू चित्रकुटा संदर्शन करून तिका मंदाकिनी न्हंयचे वर्णनांनी करून सकडी तांणी आरामेर भोंवतर आसाची रामू सीतेक श्रंगारांनी करचे ते विशय थंय सांगताची मागीर जयंताले विशयो तो कैल्या रुपार येवन सीतेक ताणें बाद दिलेले विशयो ते पुराय आमी पळयले अंचाण सेनेचे कोलाहल जाता लक्ष्मण रुका वयर वचून पळयतना भरताल सैन्य पळोवन लक्ष्मण कोपान भरता आत्ताच हांव सैन्य समेत नाश करता म्हूण सांगून सांगता त्या वेळार राम ताका सांगता ना भरताक मनांत तशी कसले ना तो चांगूची सुरवेक भरत कसले आयला म्हूण सांगून आमी पळया म्हणून तूं सुरवे तो गुदेवा म्हणटना लक्ष्मण रुकार दुखून तो गुदेवलो हांगा गुहू शत्रुघ्न समेत भरत येवन त्या रामाला आश्रमाला थंय पावला रामाक नमस्कार करता भरत शत्रुघ्नांक राम आलिंगन करून आश्रमांत आपयता आन कशेस अम्म कशेस म्हणून निमगिता मांत्र न्ही राय जावन तूं कसल सकड कोरका म्हूण सकड सांगतना तदना कडे पुराय आयकून तर भरत सांगता हांव राज्याभिशेक करून घेनी म्हणटना म्हाका ह्या पुराय रायान जनांक कशी परिपालन करका म्हूण सांगून कसो प्रयोजन आसा म्हणटना कसं जाल्लें म्हूण निमगिता मागीर तो सांगता दशरथाल मरण जाल्लें दशरथाक पिंड प्रदान तिलांजली सकडी दिताची त्या वेळार कौसल्या सकडी वशिश्टाल्या आश्रमाक वशिश्टाल वट रामाला आश्रमा येवन पावल्यांची रामाले लागीं बैसून नाना रितीरी रामाक वलसान तांणी अयोध्ये व्हरून पळयताची रामू बिलकुल आयकना कशी भरतान राज्य स्विकार
करी म्हण म्हळ्यारी रामू धर्म समजावन नाशिल्लो उतर उरलो न्हू हांव राज्य स्विकार करयना म्हणनी सांगता. मागीर भरत सांगता तूं राज्य घेना म्हण जाल्यार हांव प्रायोपवेश करता. राम तेन्नाय सांगता तूं क्षत्रिय पळय तूं पुराय धर्मार आसा म्हण म्हणटा तशें जाल्यार क्षत्रियाक प्रायोपवेश धर्म न्हय नमे म्हण म्हणटना तसल्यार भरत सांगता तूं 14 वर्सां नंतर राज्य घेता म्हण म्हगेल्या सांगता तशें जाल्यार हांव वता म्हण जायता म्हणटा राम. मागीर तो भांगराचे 2 पादुके रामाक हें पांया घालनी म्हाका दी म्हणटा. रामान घालेले पादुके माथ्यार दवरून घेवन भरत नंदीग्रामान तूं रपता हांव अयोध्या प्रवेश करना. 14 वर्स जाल्लेले ते दुसूची पूर्ण जाल्लेले ते दुसूची तूं नंदीग्रामा येवन पावना नासल्यार हांव प्रायोपवेश करता म्हूण सांगता. मागीर तो नंदीग्रामाक वचून सुरवेक अयोध्ये वचून थंय दुखून मागीर वापस नंदीग्रामा येवन आवसूंक पुराय अयोध्येंत वेवस्था करून नंदीग्रामा येवन रामपादुका पट्टाभिषेक करून थंयची वास्कोन राबलाक रामाल म्हणके तागेलें जीवन जातरस. हांगा रामान सुचे कडेन दुखून सर्व तपस्वी विंगड कडेन वचा अपेक्षा करतरसची राम कसं खातीर वताची म्हूण म्हणटना तांणी सांगताची करदूषण राक्षस इत्यादी हांगा येवन आमकां बादीत रस देखून आमी विंगड एक जागे वतरसची म्हूण म्हणटा. त्या वेळार तांणी पुराय वत रामाकाय दिसता हांगा राबला रे भरत आईल जागो कलुशीत जाल्ला मांत्र न्हय हांगा राबल्यार तांगेले उडगस म्हाका जेवच्या नज जाल्ले म्हूण जाल्यार म्हगेलें मनांत द्वंद्व येतले त्या कसले नाका म्हूण सांगून हांव ह्यांनी दंडकारण्य प्रवेश करता म्हूण सांगून राम वता. वतन मार्गा मदीं अत्री अनसुयेले आश्रम थंय मेळटा. अत्री ऋषी अनसुयेले काणी पुराय तो आयकता. अनसुया सीतेक मस्त आदर करून तिगेले ते पातिव्रत्य धर्म पालन करचे त्या विशयी ती मस्त होगळसिता आनी तिगेले सर्व आभरणांनी काणून सीतेक अलंकार करून घे म्हूण म्हणटा. ते सीते ते अलंकार करून घेता आनी रामाले व्हरून दाखयता. हांच्यान सर्व ऋषी येवन हांगा आमकां राक्षस मस्त उपद्रव करताचे ते राक्षसा पुराय तूं संहार कर का हेंच वाटेन दंडकारण्या वच्चें म्हूण दाखयला. आतां राम दंडकारण्या प्रवेश करता. पांय दुखून अरण्यकांड आमकां अयोध्येंत न्हय रामायणांत अरण्यकांड पळोवच्याक. तशें हांव आजी सांगिले सर्वई परमात्माले आनी मुख्य प्राणालय चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.